दशक 6वा देवशोधन. दशक 6वा समास पहिला देवशोधन. श्रीराम. चित्त सूचित करावे, बोलिले ते जीवी धरावे, सावध होऊन बैसावे, निमिष एक श्रीराम. कोणी एके ग्रामी अथवा देसी, राहणे आहे आपणासी, न भेटता तेथल्या प्रभूसी, सौख्य कैचे श्रीराम. म्हणून ज्यास जेथे राहणे, तेणे त्या प्रभूची भेटी घेणे, म्हणजे होय श्लाघ्यवाणे, सर्व काही श्रीराम. प्रभूची भेटी न घेता, तेथे कैची मान्यता, आपुले महत्व जाता, वेळ नाही श्रीराम. म्हणून रायापासून रंक, कोणीतरी एक ना एक, त्यास भेटणे हा विवेक, विवेकी जाणती श्रीराम. त्यास न भेटता त्याचे नगरी, राहता धरितील बेगारी, तेथे न करिता चोरी, अंगी लागे श्रीराम. या कारणे जो शहाणा, तेणे प्रभूसी भेटावे जाणा, ऐसे न करिता दैन्यवाणा, संसार त्याचा श्रीराम. ग्रामी थोर ग्रामाधिपती, त्याहुनी थोर देशाधिपती, देशाधिपतीहुनी नृपती, थोर जाणावा श्रीराम. राष्ट्राचा प्रभू तो राजा, बहुराष्ट्र तो महाराजा, महाराजाचाही राजा, तो चक्रवर्ती श्रीराम. एक नरपती एक गजपती, एक हयपती एक भूपती, सकळांमध्ये चक्रवर्ती, थोर राजा श्रीराम. असो ऐसी या समजता, एक ब्रह्मा निर्माण करता, त्या ब्रह्म यासही निर्मिता, कोण आहे श्रीराम. ब्रह्मा विष्णू आणि हर, त्यासी निर्मिता तोची थोर, तो ओळखावा परमेश्वर, नाना येतने श्रीराम. तो देव ठाई पडेना, तरी येमयातना चुकेना, ब्रह्मांड नायक चोचवेना, हे बरे नवे श्रीराम. जेणे संसारी घातले, अवघे ब्रह्मांड निर्माण केले, त्यासी नाही ओळखिले, तोची पतित श्रीराम. म्हणून देव ओळखावा, जन्म सार्थकची करावा, न कळे तरी सत्संग धरावा, म्हणजे कळे श्रीराम. जो जाणेल भगवंत, तया नाव बोलिजे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत, निवाडा करी श्रीराम. चळेना ढळेना देव, ऐसा ज्याचा अंतर्भाव, तोची जाणीजे महानुभाव, संत साधू श्रीराम. जो जनामध्ये वागे, परी जना वेगळी गोष्ट सांगे, ज्याचे अंतरी ज्ञान जागे, तोची साधू श्रीराम. जाणीजे परमात्मा निर्गुण, त्यासीच म्हणावे ज्ञान, त्या वेगळे ते अज्ञान, सर्व काही श्रीराम. पोट भराव्या कारणे, नाना विद्या अभ्यास करणे, त्यासी ज्ञान म्हणती परी तेणे, सार्थक नवे श्रीराम. देव ओळखावा एक, तेची ज्ञान ते सार्थक, जेर अवघेची निरार्थक, पोट विद्या श्रीराम. जन्मवरी पोट भरिले, देहाचे संरक्षण केले, पुढे अवघेची व्यर्थ गेले, अंतकाळी श्रीराम. येव पोट भराव्याची विद्या, तयसी म्हणो नये सद्विद्या, सर्व व्यापक वस्तू सद्या, पाविजे ते ज्ञान श्रीराम. ऐसे जयापासी ज्ञान, तोची जाणावा सज्जन, तयापासी समाधान, पुसिले पाहिजे श्रीराम. अज्ञानास भेटता अज्ञान, तेथे कैचे सापडेल ज्ञान, करंट्यास करंट्याचे दर्शन, होता भाग्य कैचे श्रीराम. रोग्यापाशी रोगी गेला, तेथे कैचे आरोग्य त्याला, निर्बळापाशी निर्बळ आला, पाठी कैची श्रीराम. पिशाच्यापाशी पिशाच्य गेले, तेथे कोण सार्थक झाले, उन्मत्तास उन्मत्त भेटले, त्यास उमजवी कवणू श्रीराम. भिकाऱ्यापाशी मागता भिक्षा, दीक्षाहीनापाशी दीक्षा, उजेड पाहता कृष्ण पक्षा, पाविजे कैचा श्रीराम. अबद्धापाशी गेला अबद्ध, तो कैसेनी होईल सुबद्ध, बद्धास भेटता बद्ध, सिद्ध नवे श्रीराम. देहापाशी गेला देही, तो कैसेनी होईल विदेही, म्हणून ज्ञात्या वाचून नाही, ज्ञानमार्ग श्रीराम. या कारणे ज्ञाता पहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा, सारासार विचारे जीवा, मोक्ष प्राप्त श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देवशोधन नाम समास पहिला समाप्त. दशक 6वा देवशोधन. दशक 6वा समास पहिला देवशोधन. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की आता चित्त एकाग्र करून मी जे सांगतो ते ऐकून ते हृदयात धरून ठेवा. एक क्षणभर सावध होऊन बसा व सांगतो ते ऐका. आपल्याला कुठल्या तरी एखाद्या गावात किंवा देशात राहावयाचे असेल आणि आपण त्या गावाच्या व देशाच्या प्रभूला
म्हणजे जो अधिपती किंवा वरिष्ठ अधिकारी असेल त्याला जर भेटलो नाही तर आपल्याला सुख कसे लाभेल. म्हणून ज्याला जेथे राहावयाचे असेल त्याने तेथल्या मुख्याधिकाऱ्याची भेट घ्यावी, म्हणजे सर्व काही सुरळीत होते. मुख्याधिकाऱ्याची भेट घेतली नाही तर तेथे आपल्याला कोणी मानणार नाही आणि मग आपले महत्त्व नाहीसे व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून राजापासून रंकापर्यंत जो कोणी तेथील नायक असेल त्याला भेटावे, यातच शहाणपणा असतो असे विचारी लोक जाणतात. त्याला न भेटता त्याच्या नगरात राहिले तर धरून नेऊन वेठ बिगारीला लावतील किंवा चोरी केली नसताही चोरीचा आरोप करतील. म्हणून जो शहाणा असेल त्याने मुख्याधिकाऱ्याला भेटावे, नाहीतर त्याला नाना संकटांना तोंड द्यावे लागेल. एखाद्या गावात ग्रामाधिकारी हा श्रेष्ठ असतो, त्याच्यापेक्षा देशाधिपती अधिक श्रेष्ठ असतो व त्याच्यापेक्षाही राजा हा वरिष्ठ असतो. राष्ट्राचा जो प्रभू त्यास राजा म्हणतात. अनेक राष्ट्रांचा अधिपती असेल त्याला महाराजा म्हणतात. महाराजांचाही जो राजा त्याला चक्रवर्ती म्हणतात. एक नरपती असतो तर एक गजपती असतो, तर दुसरा कोणी हयपती असतो, तर कोणी भूपती असतो. या सगळ्यांपेक्षा चक्रवर्ती हा श्रेष्ठ राजा असतो. असो, अशा सर्वांचा निर्माण करता एक ब्रह्मदेव असतो. त्या ब्रह्माचाही निर्माता कोण आहे बरे? ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांना जो निर्माण करतो तो त्यांच्यापेक्षाही थोर असतो. त्या परमेश्वराची नाना प्रयत्नांनी ओळख करून घ्यावी. त्याची प्राप्ती झाली नाही तर यमयातना चुकत नाहीत. जर ब्रह्मांड नायकाला ओळखता आले नाही तर ते बरे नव्हे. ज्याने आपल्याला या संसारात घातले, ज्याने अवघे ब्रह्मांड निर्माण केले, त्या परमात्म्यास जो ओळखत नाही तो पतित समजावा. म्हणून देव कोणता ते ओळखून आपल्या नरदेहाचे सार्थक करावे. जर आपल्याला ते कळत नसेल तर सत्संग धरावा, म्हणजे ते कळून येईल. जो भगवंताला जाणतो त्यालाच संत म्हणतात. संत हे शाश्वत आणि अशाश्वताचा निवाडा करतात. खरा देव कधी पालटत नाही, आपल्या स्थानावरून हलत नाही. असा ज्याचा अंतःकरणापासून भाव असतो तोच महानुभाव संत साधू आहे असे जाणावे. जो लोकात वावरतो पण गोष्टी मात्र जगावेगळ्या सांगतो, ज्याच्या अंतरात आत्मज्ञान सदैव जागृत असते तोच साधू होय. निर्गुण परमात्म्यास तद्रूप होऊन जाणणे, त्याच्याशी ऐक्य होणे ह्यालाच ज्ञान म्हणावे. याखेरीज जे सर्व काही आहे ते अज्ञानच होय. पोट भरण्यासाठी नाना विद्यांचा अभ्यास करणे यालाही ज्ञान म्हणतात, पण त्याने मनुष्य जन्माचे सार्थक होत नाही. ज्या योगे एका देवाचा साक्षात्कार होतो तेच खरे ज्ञान असते व त्यानेच सार्थक होते. बाकीच्या सर्व पोट भरण्याच्या विद्या निरर्थकच असतात. जन्मभर पोट भरण्यासाठी कष्ट केले, देहाचे संरक्षण केले, पण अंतकाळी ते सर्व व्यर्थच गेले. म्हणून पोट भरावयाची जी विद्या तिला सद्विद्या म्हणू नये. ज्या योगे सर्व व्यापक वस्तूची तत्काळ प्राप्ती होते तेच खरे ज्ञान होय. असे ज्ञान ज्याच्याजवळ असते तोच संत असे जाणावे व त्यालाच समाधान मिळविण्याचा मार्ग विचारावा. एक अज्ञानी माणूस दुसऱ्या अज्ञानी माणसाजवळ गेला तर तेथे त्याला ज्ञानाची प्राप्ती कशी होणार? एका दैवहीन माणसाला दुसऱ्या करंट्याचे दर्शन झाले तर त्याचे भाग्य कसे उदयाला येणार? एका रोग्यापाशी दुसरा रोगी गेला तर त्याला आरोग्याची प्राप्ती कशी होईल? किंवा निर्बलाकडून निर्बलाला मदत कशी मिळणार? पिशाच्च्या पाशी पिशाच्य गेले तर ते पिशाच्य योनीतून मुक्त होऊन त्याचा उद्धार कसा होईल? दारू पिऊन उन्मत्त झालेल्याला तसाच उन्मत्त भेटला तर त्यांची समजूत कोण घालणार? भिकाऱ्यापाशी भिक्षा मागितली तर काय लाभ होणार? दीक्षाहीनापाशी दीक्षा कशी प्राप्त होणार? आणि कृष्ण पक्ष असता चांदण्याचा प्रकाश कसा मिळणार? एका बेशिस्त माणसाकडे दुसरा बेशिस्त माणूस गेला तर तो शिस्तबद्ध कसा होणार? बद्धाला बद्ध भेटून तो सिद्ध होऊ शकत नाही. एका देहबुद्धीच्या माणसाजवळ दुसरा देहबुद्धीचा माणूस गेला तर तो काही विदेही होऊ शकत नाही. म्हणून ज्ञानी पुरुषांवाचून ज्ञानमार्ग सापडत नाही. म्हणून आत्मज्ञानी पुरुषाचा शोध घ्यावा, त्याचा अनुग्रह घ्यावा, म्हणजे सारासार विचाराने मोक्ष प्राप्त होतो. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देवशोधन नाम समास पहिला समाप्त.